श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दीपावली किंवा दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि सर्वात जास्त उत्साहाचा धूमधडाक्यात साजरा केला जाणारा सण आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी भगवान राम, देवी सीता आणि भगवान लक्ष्मण हे 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्यात परतले होते. दिवाळीचा सण हा धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीज पर्यंत चालू असतो. दिवाळीचा सण दरवर्षीप्रमाणे कार्तिक महिन्याच्या 15व्या दिवसाला साजरा केला जाईल. तर यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण देशभरात साजरा होईल. या दिवशी गणेश आणि देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. 12 नोव्हेंबर रोजी अमावस्या तिथी असून दुपारी 2:45 पर्यंत सुरू होईल आणि 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:57 पर्यंत समाप्ती होईल. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त घरे, दुकाने इत्यादीची सजावट ही जोरदार चालू असते. सजावटमध्ये रोषणाई, फुले इत्यादी अनेक गोष्टींचा वापर देखील केला जातो. परंतु या दरम्यान काही खास गोष्टी आपल्या मुख्य गेटवर लावायच्या आहेत. म्हणजे वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. घरातील सदस्यांची प्रगतीही होते आणि आर्थिक लाभ देखील आपल्याला होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने महालक्ष्मीच्या आगमनासाठी घराची सजावट करताना या काही गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण पाहूया. माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. दिवाळीच्या दिवशी आपल्याला या 5 दिवसामध्ये आपल्या घरासमोर म्हणजे दाराच्या पुढे आपल्याला रांगोळी काढायची आहे. कारण सजावट आणि सौंदर्यासाठी घराबाहेर रांगोळी काढली जाते, पण तिचे महत्त्व सौंदर्यापेक्षा जास्त आहे. घरात सुख समृद्धी येण्यासाठी रांगोळीजवळ पाण्याने भरलेली फुलदाणी देखील आपल्याला ठेवायची आहे. आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला तोरण देखील बांधायचं आहे. तर हे तोरण कोणत्या पाण्याचं बांधायचं आहे, तर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा अशोकाच्या पानांचं तोरण हे आपल्याला दरवाजाला लावायचं आहे. परंतु हे 5 दिवस ठेवायचं आहे आणि मग ते पुन्हा बदलून आपल्याला नवीन तोरण देखील लावायचं आहे. त्याप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य गेटवर आंबा आणि केळीची पाने लावायला विसरायचं अजिबात नाही. त्याप्रमाणे आपण दीपावलीला दिवे तर लावतच असतो, परंतु आपल्याला एक 4मुखी देखील दिवा लावायचा आहे. तर तो दिवा आपल्याला आपल्या मेन दरवाजाजवळ हा दिवा आपल्याला लावायचा आहे. कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण कायम टिकून राहते. तर अशा प्रकारे आपल्याला हा 4मुखी दिवा देखील लावायचा आहे. तर या दिवाळीमध्ये आपल्याला आपला मुख्य दरवाजा असेल त्याचा जो उंबरा असतो तिथे आपल्याला लक्ष्मीची पावलेही चिटकवायची आहेत. जर तुम्ही अगोदरपासून लावलेले असतील तर ठीक आहे, पण जर नसतील लावले तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्कीच आवर्जून लक्ष्मीची पावलेही तुम्हाला लावायची आहेत. पावले अशी लावायची आहेत की ती घराच्या आतील बाजूस येत असावी, अशा प्रकारे पावले आपल्याला लावायचे आहेत. तर पहा, आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती आपल्याला एक छोटासा स्वस्तिक लावायचा आहे. म्हणजे चांदीचा छोटासा स्वस्तिक आपल्याला आणायचा आहे आणि तो आपल्याला ह्या दिवाळीमध्ये अवश्य लावायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की चांदीचा तुम्ही आणू शकत नसाल तर मग तुम्ही काय करायचं आहे की आपल्याकडे एक गंधगोळी असते, तर तिच्या साहाय्याने ती उगाळायची आहे आणि तिच्या साहाय्याने आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर स्वस्तिक हे खूप शुभ चिन्ह आहे. यामुळे आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा ही येत असते, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात असते. त्यामुळे स्वस्तिक हा खूपच शुभ आहे. त्यामुळे वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. घरातील सदस्यांची प्रगती होत असते, आर्थिक भरभराट होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवाळीमध्ये आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा एक चांदीचा स्वस्तिक आणून आपल्याला आपल्या दरवाजावरती लावायचा आहे. स्वस्तिक या शब्दाचा अर्थ म्हणजे चांगला किंवा मंगळ करणारा असा होतो. प्राचीन काळापासून स्वस्तिक हे मंगल चिन्ह मानले जाते. विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आणि धन, वैभव व ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीची पूजा ही शुभ लाभ आणि स्वस्तिकासोबतच करण्याची प्रथा आहे. तर पहा, आपल्याला या दीपावलीच्या दिवशी म्हणजे दीपावलीची जी अमावस्या आहे तर त्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. म्हणजे गोरक्ष चिंच नावाचं एक फळ आहे, तर ते आपल्याला आणायचं आहे. कारण हे जे फळ आहे ते कोहळा ज्याप्रमाणे उपाय करत असतो, कोहळा आपण दरवाजाला
लावतो, त्याचप्रमाणे त्याचा जेवढा प्रभावी फायदा आपल्याला होत असतो त्याचप्रमाणे गोरक्ष चिंच याचा देखील आपल्याला तेवढाच प्रभावी असा फायदा होणार आहे. म्हणजे ते गोरक्ष चिंच आपल्याला आणायचं आहे. कारण दीपावलीच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजे रविवारी अमावस्या आहे, तर रविवारी आपण ते दरवाजाला लावायचं आहे. कारण ते इतकं प्रभावी असं आहे की आपल्यावर कोणतेही संकट ते स्वतःवर घेत असते. त्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये गोरक्ष चिंच हे आणायचंच आहे. तर ते कुठे मिळेल असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर ते कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळू शकतं किंवा जिथे कोळा मिळेल त्या ठिकाणी देखील तुम्हाला गोरक्ष चिंच मिळून जाईल. गोरक्ष चिंच आणल्यानंतर मग तो प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर तो आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे. म्हणजे त्याची जी शेंडी असेल ती देवाकडे ठेवायची आहे. आणि मग हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत, फुले व्हायचे आहेत, धूप दीप दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक सेवा करायची आहे. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र हा तुम्हाला 1 माळ किंवा 3 माळी तुम्हाला करायची आहे. ते जमत नसेल तर तुम्ही शाबरी मंत्र हा 1 माळ अवश्य करायचा आहे किंवा नवनाथ मंत्र हा 11 वेळा, कालभैरवाष्टक हा 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा. म्हणजे तुम्हाला याच्यातील जे सोपं वाटेल ते तुम्ही 11 वेळा किंवा 1 माळी हा करायचा आहे. पण जेवढी तुम्ही त्याच्यावर सेवा कराल तेवढा तो इतका प्रभावी होईल की तुमच्या घरात जे काही विघ्न येत असेल ते स्वतःवर घेईल. ते आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याच्यानंतर पहा, मग आपल्याला काय करायचं आहे की एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये तो आपल्याला असा बांधून घ्यायचा आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने तो आपल्याला लावायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकट, विघ्न, जी काही नकारात्मकता आहे ती हे स्वतःवर घेत असते. अशा प्रकारे आपल्याला या दीपावलीच्या अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही शनिवारी देखील करू शकता. अशा प्रकारे हा उपाय खूपच असा प्रभावी असा उपाय आहे. यामुळे घरामध्ये देखील आपल्या वादविवाद होणे, भांडणे होणे, कटकटी होणे हे देखील संपून जाईल. त्याचमुळे घरामध्ये नकारात्मकता ही देखील दूर होईल. घरामध्ये सतत पॉझिटिव्ह ऊर्जा राहील आणि तुमच्यावर आलेले जे काही विघ्न असेल तर ते स्वतःवर घेत असतं. अशा प्रकारे हा खूप प्रभावी असा उपाय आहे, तर तुम्ही देखील अवश्य करा. आणि पहा, हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे कारण सूर्यास्तानंतरच याचा जास्त प्रभाव होत असतो. म्हणून हा उपाय आपल्याला सूर्यास्तानंतरच करायचा आहे. पहा, हा जर खराब झाला तर मग नंतर तुम्हाला नवीन आणायचं आहे. गोरक्ष चिंच नवीन आणायचं आहे आणि जो जुना असेल तर तुम्हाला कचरा पेटीमध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता. आणि मग हा आपल्याला उपाय शनिवारी करायचा आहे सूर्यास्तानंतर. तर हा इतका प्रभावी असा उपाय आहे, तर तुम्ही अवश्य करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.